आता मालकांना माहीत होतं की 600 वर्षांपर्यंत, कारण की आज याची आवश्यकता भासणार होती, या सूक्ष्म वेदाची. याची पूर्ती करण्यासाठी कबीर परमेश्वरजींनी आपले प्रिय आत्मा गरीबदास साहेबजींना गाव छुड़ानी, जिल्हा जज्जर, हरियाणा प्रांत या ठिकाणी आदरणीय गरीबदास साहेबजींचा जन्म एका शेतकरी कुटुंबात जाट जातीत झाला. तसे संत जात मानत नाहीत, परंतु ज्या वर्णात आपण वारतो त्याचा थोडाफार परिणाम दिसतो. परंतु परमात्म्याने या कॉन्सेप्टला क्लियर केलं आहे कि जात ना पूछो संत की, पूछ लीजिए ज्ञान, और तो मोल करो तरवार का, पड़ी रहने दो म्यान. आदरणीय गरीबदास साहेबजी जेव्हा 10 वर्षांचे बालक होते, आपल्या स्वतःच्याच गावातील शेतात, स्वतःच्याच जमिनीमध्ये तिथे गाई म्हशी चारत होते. परमात्मा तेच कबीरदेव काशीतून सहशरीर गेल्याच्या जवळजवळ 200 वर्षांनंतर सन 1518 मध्ये गेले होते, सहशरीर गेले होते परमात्मा कबीरजी. आणि सन 1727 मध्ये येऊन ते गरीबदासजींना सतलोकातून येऊन परत भेटले, जवळजवळ 209 वर्षांनंतर. आणि मग त्यांना तिथे येऊन त्यांच्या जवळ पोचले. त्यावेळी हे गुराखी म्हणजेच आदरणीय गरीबदास साहेबजी तसेच त्यांचेच मित्र गवळी तिथे पशु चारत होते. सकाळच्या 10 वाजता फाल्गुन शुद्ध द्वादशी आणि विक्रम संवत 1784 म्हणजे सन 1727 दिवसाच्या 10 वाजता जेवण करीत होते. गायी चरत होत्या, इकडे तिकडे काही बसल्या होत्या झाडांखाली. परमात्मा एका साधू वेशात, जिंदा महात्म्याच्या वेशात तिथे आले. गवळ्यांनी गुराख्यांनी म्हटलं, राम राम महाराजजी. परमात्मा म्हणाले, राम राम भाऊ. तर ते गुराखी मुलं म्हणाली की महात्माजी या जेवायला. परमेश्वराने भोजनाला नकार दिला आणि धन्यवाद दिले आणि म्हणाले की मी जेवण करून आलोय भाऊ, माझ्या गावाहून. गुराख्यांनी विचारलं, तुमचं गाव कुठे आहे, किती लांब आहे इथून? परमेश्वरजी म्हणाले, कबीरजी कि 16 शंख पर हमरा तकिया, हम गगन मंडल के जिंदा, हुक्म हिसाबी यहाँ चल आए, काटण काळ का फुंदा. गुराख्यांनी विचारलं होतं की महाराजजी तुमचा मुक्काम कुठं आहे, तुमचं गाव कोणतं आहे, आपण कुठे राहता? तेव्हा परमेश्वरजी म्हणाले होते की 16 शंख पर हमरा तकिया, 16 शंख कोसांवर आमचा तक्या म्हणजे आमचं स्थान आहे. हम गगन मंडल के जिंदा, आम्ही आकाशात फिरणारे महात्मा आहोत. हुक्म हिसाबी हम चल आए, काटण काळ का फंदा, आम्ही आमच्याच आदेशानुसार इथे काळाचा हा दोर कापण्यासाठी इथे आलो आहोत. हे गूढ ज्ञान मुले नाही समजू शकली, ते गुराखी गोपाल नाही समजू शकले, ज्यात मोठ्या वयाचेही होते. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा.
7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.